श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आज आहे श्रावणातील प्रदोष, महादेवाचे व्रत. आता श्रावणात प्रदोषच्या दिवशी जर आपण भोलेनाथांची सेवा आणि त्यासोबत जर काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच सुवर्ण बदल घडून येतील बघा. म्हणूनच बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावशाली असे उपाय जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. बघा, आज आहे प्रदोष. प्रदोषच्या दिवशी, प्रदोष काळामध्ये आपण आपल्या घरातून पाणी आणि एका हातामध्ये तुपाचा दिवा घेऊन जर महादेवाच्या मंदिरात गेलो तर जल समर्पित केल्यानंतर आपल्या हाताचा स्पर्श जलाधारीवर करून शिवमंदिरामध्ये दिवा लावून बघा, दिवा लावला तर आपल्याला अगदी 26 प्रदोष आपण केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं. प्रदोषच्या दिवशी आपल्याला जर शमीपत्र मिळालं तर हा उपाय करण्यासाठी मंदिरात जायचं नाही. आपल्या घरातील शिवलिंगावर एक शमीपत्र भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करावे. ते शमीपत्र उचलावे आणि रात्री जो मुहूर्त असतो 9:15 त्या मुहूर्ताला आपण आपल्या मनातील गोष्ट भगवान शंकराला सांगायची. शमीपत्र एका कागदामध्ये किंवा वाटीमध्ये ठेवावे आणि 4-5 प्रदोष ते शमीपत्र आपल्याजवळ ठेवावे आणि ज्या कार्यासाठी जात आहोत ते शमीपत्र आपल्या शर्टच्या वरच्या खिशात ठेवा किंवा मग महिला असतील तर तुम्ही तुमच्या पाऊचमध्ये ठेवू शकता. बघा, आधी काय होतं, कोणी बोलत असेल की समजा तुझे ग्रह खराब आहेत तर भगवान शंकरांना रोज आपल्या घरातून एक तांब्या भरून पाणी घेऊन घाला. प्रदोषच्या दिवशी, प्रदोष काळामध्ये एक धतुरा देखील भोलेनाथांना अर्पण करा. याने काय होईल, सर्व ग्रह तुमचे प्रबल होण्यास नक्कीच मदत मिळेल. श्रावण महिन्याच्या पहिल्या प्रदोष व्रताला शिवलिंगावर गहू आणि धतुराचा अभिषेक करा. या काळात जीवनात सुख आणि शांती मिळावी म्हणून महादेवाची प्रार्थना करा. धार्मिक श्रद्धेनुसार हा उपाय केल्याने संततीचे सुख मिळते आणि महादेवाचा आशीर्वाद देखील मिळतो. भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर तीळ अर्पण करा. असे मानले जाते की शिवलिंगावर तिळाचा अभिषेक केल्याने भक्ताला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात आनंद येतो. खूप प्रयत्न करूनही समजा बघा, आपली जर समजा आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर कच्चा तांदूळ अर्पण करा. असे मानले जाते की आर्थिक लाभ होतो, जीवनात पैशाची कमतरता भासत नाही. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर लाल चंदन देखील अर्पण करू शकता. असे मानले जाते की हा उपाय केल्याने कुंडलीत सूर्य बलवान होतो, ज्यामुळे व्यक्तीचा मान आणि सन्मान वाढतो आणि प्रलंबित कामं पूर्ण होतात. शिवकृपेची प्राप्ती. प्रदोष काळात भगवान शंकर कैलास पर्वतावर देवी पार्वतीसोबत नृत्य करतात. असे मानले जाते यावेळी त्यांची पूजा केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. प्रदोष काळात भगवान भोलेनाथांना जर आपण बेलपत्र, शमीपत्र अर्पण केले तर खूपच आपल्याला शुभफळ मिळते. कोणत्याही विशेष कामासाठी जर आपल्याला जायचं असेल तर प्रदोष काळामध्ये भोलेनाथांना शमीपत्र आणि बेलपान अर्पण करा. यामुळे तुम्हाला कोणत्याही कामात यश 100% मिळणार म्हणजे मिळणारच. असा हा प्रभावशाली उपाय आहे. अगदी आज प्रदोष आहे, वेळात वेळ काढून तुम्ही हे उपाय करा. तुमच्या जीवनातील ज्या काही समजा दुःख, दारिद्र्य, समस्या, मग आर्थिक समस्या असू द्या, जीवनामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती 100% दूर होईलच. असा हा श्रावण पवित्र महिना आणि श्रावणातील आज हा प्रदोष आहे. तर बघा, आज म्हणजे आपल्याला भोलेनाथांना प्रसन्न करून घेण्यासाठीचा एक सुवर्ण दिवसच आहे. तर बघा, आज संधी चुकवू नका. आज वेळात वेळ काढून हे प्रभावशाली उपाय नक्कीच करा. तुमच्या जीवनामध्ये एका रात्रीत तुम्हाला फरक दिसून येईल. अगदी तुमचे 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल असे हे प्रभावशाली उपाय आहेत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.